मेळघाट व्याघ्र प्रकल्पास लागून असलेल्या पश्चिम मेळघाटात मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर राणीग्राम जवळ 2 वर्षीय नर चित्तलला अज्ञात वाहनाची जोरदार धडक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वनविभागात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी मुख्यालयापासून परतवाडा रोडवर धारणी परिक्षेत्र अंतर्गत बोर्ड वर्तुळ मधील वनखंड क्रमांक 715 मधून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडक लागल्यामुळे 2 वर्षीय चित्तलचा मृत्यू झाला आहे। वन विभाग जरी लाखो रुपये वन्य प्राण्यांकरिता जंगलात पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्याकरिता खर्च करत असले तरी वन्य प्राणी चारा व पाण्याकरिता आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। म्हणूनच सदर चित्तल धारणी शहरानजीक पोहोचली असावी। वन विभाग व व्याघ्र विभागाने जंगलात ठिकठिकाणी पाणवठे बांधून ठेवले आहे, पण या एकही पाणवठ्यात पाणीच नसल्यामुळे वन्य प्राणी पाण्याकरिता भटकंती करत असल्याचे वन्यप्रेमींनी सांगितले आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे चित्र आहे, तर मग पुढे ऐन उन्हाळ्यात काय होणार हे या उन्हाळ्यात पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। चित्तलच्या शवाचा पंचनामा धारणी वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी वर्तुळ अधिकारी गजानन चव्हाण, बोर्ड वर्तुळ अधिकारी आनंद वानखडे, माला धांडे, वनरक्षक दादेश जाधव, लक्ष्मी दारशिंबे व चालक शेख मुस्ताक यांनी पंचनामा करून शव विच्छेदनकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट बघत होते। चित्तलची अपघाती मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाद्वारे पशु विभागास देण्यात आली होती। वन विभागाने पंचनामा करून ही तब्बल 2 तास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट बघावी लागली। शव विच्छेदन व पंचनाम्याकरिता वेळ लागल्यामुळे लावारिस अवस्थेत पडलेल्या चित्तलला काही कुत्र्यांनी खाणे सुरू केले होते। धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।